छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराअंतर्गत शासनाच्या योजनेचा लाभ मेहकर तालुक्यातील जनतेने घ्यावा। तहसीलदार निलेश मडके, मेहकर। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी भानुदास पवार, सहकारी प्रतिनिधी भिकाजी दाभाडे। उद्या दिनांक 4/6/2025 रोजी मेहकर महसूल विभागामार्फत लोणी गवडी, नायगाव, दत्तापूर, वरवंड व शेलगाव देशमुख येथील मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार आहे। त्या अंतर्गत जनतेला महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग व आरोग्य विभाग इतर विभागामार्फत विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने महसूल विभागामार्फत 7/12 संबंधीची कामे, पांदन रस्ते, जातीचे उत्पन्नाचे दाखले व इतर विविध प्रकारचे दाखले वाटप केले जाणार आहे। आणि संजय गांधी विभागामार्फत विधवा, अपंग, श्रावणबाळ योजनेची कामे महसूल विभागामार्फत केली जाणार आहे। फार्मर आयडी, आधार कार्ड बाबतची सर्व कामे जनतेला या शिबिरामध्ये करून दिली जाणार आहे। ग्रामपंचायत विभागामार्फत घरकुल अर्ज स्वीकारणे व ज्यांना लाभ मंजूर झालेला आहे त्या वाटपासंबंधीची कामे करून दिली जाणार आहे। कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवरील नवीन अर्ज भरणे, ज्यामध्ये शेततळे, ट्रॅक्टर, स्प्रे पंप, ठिबक सिंचन, स्प्रिंकलर व यासंबंधीची सर्व कामे करून दिली जाणार आहे। आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनविणे व त्यासंबंधीची कामे करून दिली जाणार आहे। अशा प्रकारे शिबिरामध्ये आर्थिक दुर्बल घटक, भटक्या, विमुक्त जाती, आदिवासी, मागास, अनुसूचित जाती व जमाती, अपंग, विधवा यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी त्यांच्याकडून अर्ज भरून घेतला जाणार आहे। तसेच तालुका विधी सेवा समिती मेहकर व तहसील कार्यालय मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील सेवेसंबंधीची माहिती, ज्यामध्ये आशा, जागरूकता, समर्थन व सहाय्यक कार्यवाही योजना 2025 डॉन, ज्यामध्ये भारतासाठी ड्रग्स बाबत मागासता आणि आरोग्याबाबत मार्गदर्शन योजना 2025, जागृती तळागाळातील लोकांकरिता कायद्याबाबत माहिती व मागासता उपक्रम योजना 2025, साथी आधारसाठी सर्वेक्षण व सहाय्यक योजना 2025, सामवाद, दुर्लक्षित असुरक्षित आदिवासी व भटक्या आदिवासीसाठी योजना इत्यादी योजनाबाबतचे मार्गदर्शन व या शिबिरामध्ये होणार आहे। त्याकरिता सर्व मेहकर तालुक्यामधील वरील मंडळातील जनतेने या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मेहकर यांनी सर्व जनतेला केले आहे। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार, सहकारी प्रतिनिधी भिकाजी दाभाडे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या महसूल विभागाच्या योजनेअंतर्गत दिनांक 4 तारखेला मेहकर तालुक्यामध्ये महसूल मंडळ, वरवण, लोणी गवडी, शेलगाव देशमुख, नायगाव, दत्तापूर या 4 ठिकाणी समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या समाधान शिबिरामध्ये सर्व विभागाच्या योजना, यामध्ये प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ देणे आणि नवीन अर्ज भरून घेणे असं या समाधान शिबिराचं स्वरूप असणार आहे। यामध्ये महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग आणि इतर सर्व विभागाचे जे लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना द्यायचं आहे त्याचं वाटप आणि नवीन लाभार्थ्यांना नवीन अर्ज भरून घेणे अशा प्रकारचा स्वरूपाचा हा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे। या सदर कॅम्पमध्ये महसूल विभागाचे 7/12 देखभाल, त्याचप्रमाणे जे जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत जे मयत शेतकरी आहेत त्यांच्या वारसाचे अर्ज स्वीकारून त्यांचं 7/12 दुरुस्त करून देणे आणि 7/12तील त्रुटी दूर करणे, पांदन रस्त्याचे नवीन अर्ज स्वीकारणे, त्याचप्रमाणे 7/12 वाटप, देखभाल वाटप आणि जे संजय गांधी विभागामार्फतचे लाभ मंजूर झालेले त्यांना लाभ मंजूर झाल्याचं प्रमाणपत्र वाटप आणि नवीन अर्ज भरून घेणे, पुरवठा विभागाचे सुद्धा नवीन अर्ज भरून घेणे, जे अर्ज राशन कार्ड तयार आहे त्याचं वाटप करणे, त्याचप्रमाणे नावं राशन कार्डामध्ये नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे असे अर्ज भरून घेतले जाणार आहे। ॲग्री स्टॅम्प, शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक काढण्याचं सुद्धा त्या ठिकाणी स्टॉल असणार आहे। त्या स्टॉलवर शेतकरी ज्यांनी आपला विशिष्ट ओळख क्रमांक काढला नाही ते ओळख क्रमांक ॲग्री स्टॅम्पचा काढू शकतील। त्याचप्रमाणे आधारमधल्या त्रुट्या दुरुस्त करणे किंवा नवीन आधार काढायचं असेल त्याचा सुद्धा एक त्या ठिकाणी कॅम्प असणार आहे।
आयुष्यमान भारत अंतर्गत जे कार्ड काढण्यात येते हेल्थ कार्ड त्याचंसुद्धा आरोग्य विभागाचा त्या ठिकाणी स्टॉल असणार आहे. त्यामध्ये हेल्थ कार्ड काढण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीचं नवीन घरकुलाचे अर्ज स्वीकारणे आणि जे लाभ मंजूर झाला त्याचं गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागामार्फत त्याचं वाटप केले जाणार आहे. कृषी विभागाच्या MahaDBT पोर्टलवरचे शेतकऱ्यांना नवीन अर्ज त्यामध्ये शेततळा असो, ट्रॅक्टर असो, बियाणे, स्प्रे पंप, स्प्रिंकलर, ठिबक, शेततळे या सर्वांचे अर्ज त्या ठिकाणी भरून घेतले जाणार आहे आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले असेल त्यांना प्रत्यक्ष लाभ त्या ठिकाणी देण्यात येईल. अशा प्रकारचे हे शिबिर आयोजित केलेलं आहे जेणेकरून जे दुर्बल घटक आहेत त्यामध्ये आदिवासी, भटके विमुक्त जमाती, मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती, त्याचप्रमाणे अपंग, विधवा, पारधी समाज या सर्वांचे लाभार्थ्यांना त्या ठिकाणी बोलून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे आणि जे पात्र असतील त्यांचे अर्ज भरून घेतले जाणार. तरी मेकर तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त या समाधान शिबिर महाराजस्व अभियानाअंतर्गत याचा लाभ घ्यावा ही विनंती.